मुंबईत रात्रीच्या अंधारात अमित शहांचं विमान उतरलं। स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे विमानतळावर उपस्थित होते। पण अमित शहा अचानक पुन्हा महाराष्ट्रात का आले? पुण्याचा दौरा झाल्यानंतर लगेच मुंबईचा 2 दिवसांचा दौरा करण्यामागे नेमकं कारण काय? हा फक्त सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील कार्यक्रमाचा दौरा आहे की त्यामागे महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित मोठी चर्चा दडलेली आहे? कारण सध्या महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणात एक विषय हा खूप वेगाने पुढे येतोय आणि तो म्हणजे जेन-झी, आजची तरुण पिढी। त्यामुळे अमित शहांच्या या मुंबई दौऱ्याकडे फक्त एका कार्यक्रमाच्या नजरेने पाहायचं की यामागे काही मोठं राजकीय गणित आहे, याबाबतच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाचे कार्यक्रम होणार। सकाळी 11 वाजता नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या कार्यक्रमालाही ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। म्हणजेच काय तर सहकार, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्र हा त्यांच्या अधिकृत दौऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे। पण राजकारणात फक्त अधिकृत कार्यक्रम पाहून पूर्ण चित्र समजून येत नाही, कारण अमित शहा महाराष्ट्रात आले की त्यांच्या राजकीय भेटीगाठी आणि बंद दाराआड होणाऱ्या चर्चांकडेही सगळ्यांचंच लक्ष असतं। अमित शहा शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास मुंबईत पोहोचले। विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा देखील यावेळी उपस्थित होते। म्हणजेच महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या नेतृत्वातील प्रमुख चेहरे अमित शहांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। त्यामुळे साहजिकच आता चर्चा सुरू झाली आहे की या 2 दिवसांत फक्त कार्यक्रम होतील की महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा होणार आहे। कारण याच ठिकाणी जेन-झीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो। गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात तरुण पिढीला जोडण्याचा प्रयत्न हा स्पष्टपणे होताना दिसतोय। जेन-झी म्हणजे साधारणपणे आजची तरुण पिढी जी सोशल मीडिया, इंस्टाग्राम, रील्स आणि डिजिटल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे। या पिढीपर्यंत पारंपरिक राजकीय भाषणातून पोहोचणं आता तितकं सोपं झालेलं नाहीये किंवा राहिलेलं नाहीये। त्यामुळे राजकारण्यांनाही आता आपली भाषा आणि संवादांची पद्धत ही बदलावी लागेल। तसेच RSS प्रमुख मोहन भागवत यांनीही मुंबईत जेन-झी आणि जेन अल्फा मधील तरुणांशी संवाद साधला। या संवादात त्यांनी तरुणांच्या प्रश्नांकडे ऐकून घेण्याची गरज असल्याचं स्पष्ट म्हटलं। आंदोलन करणाऱ्या तरुणांना थेट देशविरोधी ठरवू नये तर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी आपली मांडली। त्यामुळे हा फक्त एक कार्यक्रम म्हणून पाहायचा की नव्या पिढीशी संवाद साधण्याचा व्यापक प्रयत्न म्हणून पाहायचा, यावरही आता राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाली। आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही तरुणांची सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्यावर भर दिला जातोय। नुकतंच मोदींनी मंत्र्यांना इंस्टाग्राम वर सक्रिय राहा, तरुणांशी संवाद साधा आणि रील्सच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचा असं सांगितल्याचं वृत्त समोर आलंय। त्यामुळे एक गोष्ट इकडे स्पष्ट दिसते, ती म्हणजे आजच्या राजकारणात तरुण मतदार आणि विशेषतः जेन-झीला दुर्लक्षित करून हे चालणार नाही, हे देखील आता सत्ताधाऱ्यांना कळलंय। मग प्रश्न इकडे असा आहे की मोहन भागवत जेन-झीशी संवाद साधतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तर अमित शहा या सगळ्या बदलांकडे कशा पद्धतीने पाहत आहेत? अमित शहांच्या या मुंबई दौऱ्यात जेन-झी हा विषय थेट चर्चेत येणार आहे का, याची अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाहीये। पण राजकीय घडामोडींची वेळ पाहता हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही, कारण आजची तरुण पिढी ही फक्त मतदार नाहीये तर सोशल मीडियावर स्वतःचं मत तयार करणारी आणि ते मोठ्या प्रमाणावर इतरांपर्यंत पोहोचवणारी पिढी आहे। त्यामुळे अमित शहा याबाबत काय विचार करणार, काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे NDA आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरण।
गेल्या दिवसात एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचीही चर्चा झाली. नव्याने एनडीए सोबत आलेल्या खासदारांशी मोदींनी संवाद देखील साधला. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती आणि एनडीएची रचना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळात कोणत्या हालचाली होतात याकडेही लक्ष आहे. आणि इथे अमित शहांची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण महाराष्ट्रात भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांमध्ये समन्वय ठेवणं, खासदार आणि प्रमुख नेत्यांशी संवाद साधणं आणि आगामी राजकीय लढाईसाठी संघटन मजबूत करणं हा देखील इकडे मोठा मुद्दा आहे. त्यामुळे या मुंबई दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात असताना एकनाथ शिंदे यांच्याशी अमित शहांची भेट होते का? महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा होते का? काही खासदार हे अमित शहांना भेटतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संपूर्ण दौऱ्यात आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे काँग्रेसची भूमिका. कारण अमित शहा काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्या दौऱ्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी करून विरोध करण्यात आला होता. आणि या आंदोलनामागे अमित शहा संसदेत उपस्थित राहत नाहीत, तसेच दिल्लीत जेनझी कडून झालेल्या आंदोलनावर ते चर्चा करत नाहीत असे विरोधकांचे आरोप होते. त्यामुळे पुण्यातील दौरा हा राजकीय वादातून चर्चेत आला होता. आता अमित शहा पुन्हा महाराष्ट्रात आहेत आणि यावेळी ते मुंबईत आहेत. त्यामुळे काँग्रेस यावेळी काय भूमिका घेतं? पुन्हा आंदोलन होतं का? अमित शहांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी विरोध होतो का? की काँग्रेस यावेळी वेगळी रणनीती स्वीकारतं? याकडेही लक्ष लागू नये. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचं खरंच राजकीय कारण आहे का? अधिकृत कार्यक्रम सहकार आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहेत हे स्पष्ट आहे. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील भाजपची संघटना, महायुतीतील समन्वय, खासदारांच्या संभाव्य भेटी, एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा आणि देशभरात सुरू असलेल्या जेनझीशी संवादाचा नवा राजकीय प्रयोग, हे सगळं एकाच वेळी घडताना दिसतंय. त्यामुळे अमित शहांच्या मुंबई दौऱ्याभोवती राजकारणाचे अनेक धागेदोडे हे जुडले गेले. आता या 2 दिवसात नेमकं कोण कोण अमित शहांची भेट घेतं? एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय चर्चा होते? महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना काय सूचना दिल्या जातात? शिंदेच्या खासदारांची बैठक होते का अमित शहांसोबत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेनझी आणि तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची पुढची रणनीती काय असणार? या प्रश्नांची उत्तरं या दौऱ्यात मिळतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला अमित शहांच्या या दौऱ्याबाबत काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.